चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जळीत मुकुट. तू हाय करते का सगळ्यांना? हाय. हाय फाय नाही, फक्त हाय. बसली कशाला? उभी राहा. मम्मा बसली म्हणजे तुला बसायचं असं नाहीये. मम्मा मोठी आहे, तू छोटू आहे म्हणून मम्मा बसली. हो, मी बसली ती दिसली पाहिजे म्हणून मग तिला पण बसायचं आहे. सो सँडविचची रेसिपी तुमच्याशी शेअर केली. हां, ती नक्की ट्राय करून बघा. मला बोलू दे ना 2 मिनटं. हां, मी बोलते. तर तुमच्याशी मी सँडविचची रेसिपी शेअर केली. मी खूप दिवसानंतर बनवले. सो ते सँडविचेस खूप जास्ती टेस्टी बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हां, अच्छा नालू नाही कॉलू, मग मला बोलू दे. जय पप्पा करायचंय ना. थांब मग 2 मिनटं. मी सकाळी उठलो, फ्रेश झालो, नाश्ता पाणी झालं, आंघोळ झाली, सगळं रेडी झालो. आता अनाया आणि मी. रोशनला थोडं बरं नाही आहे म्हणून तो दवाखान्यात गेलेला आहे. सो आता आम्ही दोघी रेडी झालो, पटापट पूजा करतो आणि त्यानंतर मग आमचं लंच. सो आजचा कंप्लीट पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. आज माझे बरेच शूट प्लॅन आहे, ते शूट्स पण करायचे आहे. सो बघू आता कसं कसं काय होतं. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. बाय नाही करायचंय. फळाची जय देव जय देव. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. कालिंग लोटांगण वर्णिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे न. प्रेमी अलिंगिन अनंत पूजन भावे वाणीन मनी नमः. त्वमेव माता पिता. बोलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय बाप्पाला आपण अशा कापून द्यायच्या, नानूला पण द्यायच्या, मम्माला पण देणार. मम्मा आणि आता बाबा. आता मी अनायाला झोपवून दिलं. जेवण वगैरे झाल्यावर थोडा वेळ ती खेळली, तिला झोपवलं आणि आता मला पण रेस्ट घ्यावीशी वाटत होती. पण मला इतकी सारी कामं आहेत तर म्हटलं नाही रेस्ट नाही घ्या, आपण ती आधी करू कंप्लीट. कारण विकेंडलाच मग रोशन थोडा फ्री असतो तर सगळं माझं जे काय ते मी आवरून घेते. आणि खूप सारे पार्सल्स आले आहेत मी अनायासाठी किंवा घरातल्यासाठी किंवा माझ्यासाठी मागवलेले. पण मी ते ओपनच करून बघितले नाही कारण मला तुमच्याशी सुद्धा ते शेअर करायचं होतं सगळं की काय आणि कसं आलं आहे. सो म्हणून पण मी ते ओपन केले नाही. 2-3 दिवसांपासून चाललेलं आहे पार्सल्स येणं. सो आता आपण एक एक करून सगळे ओपन करून बघू आणि मग कसे आहे काय त्याचा रिव्ह्यू कसा काय ते तुमच्याशी शेअर करते. सो हे आहे वॅफल मेकर. अनायासाठी मला वॅफल्स बनवायचे असतात तर म्हणजे आता ती खाण्यायोग्य झालेली आहे तर बनवायची आहे. त्याच्या छान छान रेसिपीज पण तुमच्याशी मी शेअर करेन लवकरच. आणि माझ्याकडे वॅफल मेकर नव्हतं म्हणून मग मी हे मागवलं आहे. सो बघू कसं आहे. छान असेल तर मी याची लिंक तुम्हाला देते, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. एकदम छान अशी क्वालिटी वाटते हातात घेतल्यावर तर बघू. आणि मुलांना कसं असं छान फॅन्सी खायला मिळालं ना ते मग पटापट खातात. तर मी पण ट्राय करत असते आणण्यासाठी काहीतरी वेगवेगळं बनवायचं. आणि ऑफरमध्ये 500-600लाच होतं हे. सो फार काही असं महाग नाही आहे. एक अजून होतं पण याच्यापेक्षा थोडंसं महाग होतं ते.
पण मी म्हटलं तसाही फार काही यूज होत नाही या गोष्टींचा, रेग्युलर तर करत नाही. कधीतरी काहीतरी नवीन रेसिपी शूट करायची आहे वॅफलची, तेव्हाच मी याचा वापर करणार. आणि हार्डली ते 5 ते 7 वेळा वापरून होणार, असं कुठल्याही गोष्टींचं असंच होतं. आता सँडविच मेकर मागवलं तेव्हापासून त्याचा वापर फक्त 2-4 वेळा झालेला आहे. मोस्टली काय होतं, पटापट काय तव्यावर आपण सँडविचेस बनवून घेतो. ते सँडविच मेकरमध्ये वगैरे टाकायला काढायला तेच खूप कंटाळा होतो. तर भारी वाटतं एकदम. बघू आता बनल्यावर कसं वाटतं. आणि असं क्लोज होतं. पण एक हे पण आलेलं आहे पझल, जे मी अनायासाठी मागवलं आहे गेम. सो याच्या स्टोरीज मी तुमच्याशी इंस्टाग्रामवर शेअर करेल आणि जेव्हा केव्हा मी त्याचा यूज करेल ते सगळं काही तुमच्याशी मी शेअर करेल की कसं आहे काय. पण आता आपण ओपन करून बघूया कशी. अनायाला मी स्क्रीन टाईम देत नाही, आमच्याकडे टी व्ही नाही, आम्ही तिला बघायला देत नाही. तर त्याच्यामुळे मोस्टली मी तिच्यासाठी नवीन नवीन गेम्स ऑर्डर करणं, त्याच्या थ्रू काय लर्निंग घेता येईल ह्या सगळ्या गोष्टी बघत असते. मागे जे बुक्स मी ऑर्डर केले होते त्या तिला भयंकर आवडतात. ती म्हणजे जेवतानासुद्धा मस्त ती घेऊन बसते, तिला शिकवते मी, हे ऑरेंज आहे, हे बनाना आहे. तिला म्हणजे आता सगळं येतं ऑलमोस्ट. पाण्यात सगळंच जे आपले ॲनिमल्स आहे ते वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. अजून ज्या गोष्टीसाठी खूप जास्ती होतात, म्हणजे आतापासून तिला एवढं शिकवायची गरज नाही आहे, ते मी स्किप करते. पण बाकी ज्या गोष्टी त्याच्यामधनं लर्निंग होतं आणि ती बिझी राहते, शिकते. तिला मग खाऊ घालते, तर तिला कसं आहे माहिती आहे का, जेवण खाऊ घालताना काहीतरी कुठेतरी ती बिझी पाहिजे, तेव्हाच ती तोंड ओपन करते. तिला जर आपण असं खायला घेऊन बसलं तर ती खात नाही. सो म्हणून मग त्या केसमध्ये ह्या गोष्टी मला खूप कामी येतात आणि म्हणून मी तिच्या गेम्समध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करत असते आणि वेगवेगळे गेम्स तिच्यासाठी मी ऑर्डर करते आणि त्यातनं ती खूप काही शिकतेसुद्धा. सो हे एज 2+ इयर्सचं आहे पझल, पण मी सध्या अजून तिच्यासाठी ती अजून 1.5 वर्षाची व्हायचीच आहे तरी मी मागवलेलं आहे. बघू हे कसं आहे. हे आहे ट्रॅव्हल पझल. तर याच्यामध्ये ना असं हे फॉर एक्झाम्पल ऑटो आहे, तर हे असं जॉईन करायचं सगळे आहे पझल्स. तर मी हे तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर करते किंवा मग पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा अनाया खेळेल वगैरे ना तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर मला ना एक मेकअप ऑर्गनायझर म्हणजे असंच एकदम रँडम सापडलं आणि आता जेव्हा आम्ही लग्नात गेलो होतो तेव्हा मला कळलं की माझं एक हे फुटलं होतं, काय ब्लश फुटलं होतं थोडंसं. त्याच्यामुळे माझी पूर्ण मेकअप किट पिंक झाली आणि मग त्या एका एक्सपिरियन्सवरनं म्हटलं चला आपण हे ऑर्गनायझर मागवू, म्हणजे कुठे जायचं असेल तर खूप गोष्टी व्यवस्थित सिस्टमॅटिकली याच्यात ठेवता येतात. म्हणून मी हे मागवलं आहे आणि प्राईस खूप कमी होती, एक 200-300 रुपयांमध्ये मला हे मिळालेलं आहे. 272चं आहे टू बी व्हेरी स्पेसिफिक. आणि क्वालिटी वाव नाही पण छान आहे, म्हणजे एकदम असं कुठे न्यायला दिसायला तर सुंदर आहेच, कलर वगैरे एकदम छान आहे. याच्या आतमध्ये इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवता येतात, इथे असं काही टाकून ठेवायचं झालं तर. त्यानंतर इथे सुद्धा एक चेन आहे, यामध्ये काही टाकून ठेवायचं झालं तर ते आपण टाकून ठेवू शकतो. प्लस इकडे पण असे छोटे छोटे पॅकेट्स आहे, म्हणजे याच्यामध्ये गोष्टी मावतात आणि इथे पण बऱ्यापैकी स्पेस आहे मध्ये. सो आणि हे असं पॅक केल्यावर असं होतं, हे असं आपण कॅरी करू शकतो. सो हे एकदम मस्त प्रोडक्ट मला वाटलं. रोज मी अनायाला देवाजवळ प्रार्थना म्हणायला सांगते आणि आता सध्या तरी तिचं वय नाही आहे की मी तिला प्रार्थना म्हणेल आणि ती शिकेल आणि ती पण बोलेल. जेव्हा ती बोलायला लागेल तेव्हा, म्हणजे आता ती ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे शब्द बोलायला लागली आहे, सेंटेन्सेस अजून बोलत नाही, पण लवकरच ती सेंटेन्सेस पण बोलेल. आणि त्याची तयारी म्हणून मी हे श्लोक्सचं पुस्तक मागवलेलं आहे. तर याच्यामध्ये खूप सारे मंत्र आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेले आहेत आणि मराठीमध्ये पण दिलेलं आहे, त्याचं मिनिंगसुद्धा खाली दिलेलं आहे. सो हळूहळू तिला एक एक मंत्र शिकवायचा असं माझी इच्छा होती, म्हणून हे श्लोकचं पुस्तक मी मागवलेलं आहे. त्याच्यामध्ये गणपती श्लोक, तसं तर मी अलेक्सावर तिला सगळं शिकवत असते, लावून देते, त्याच्या थ्रू ती बऱ्यापैकी गोष्टी लर्न करते. सो जर तुमच्या घरात बाळ असेल आणि तुम्हाला स्क्रीन फ्री टाईम त्यांना द्यायचा असेल, 2 वर्षापर्यंत त्यांना बिलकुल TV फोन दाखवायचा नसेल, तर यू मस्ट बाय अलेक्सा. अलेक्सामुळे आमची खूप कामं सोपी होतात आणि याला जर एंगेज करायचं आहे आम्ही लगेच अलेक्साला आवाज देतो आणि ती आमचं काम सोपं करते. फक्त ऐकून नाही तर मी तिला शिकवेल याच्यातनं वाचून, असं माझी इच्छा होती. प्लस त्याचे मीनिंग्स वगैरे खूप छान आहे, म्हणून मी इथे ही बुक मागवली. त्यानंतर आहे हे क्ले. ह्या क्लेमध्ये अनायाला अजून थोडा वेळ आहे शिकायला, पण ते मी मागवलेले आहेत, ते कोलॅबरेशनसाठी आलेले आहे इंस्टाग्रामच्या. तर याची रील जे तुमच्याशी मी इंस्टाग्रामवर शेअर करेल.
तर हे क्लेपासनं अनाया काय काय टॉईज बनवते किंवा तिला मी काय काय बनवायला शिकवते हे तुमच्याशी मी इंस्टाग्राम रीलमध्ये शेअर करेल. यामध्ये असं हे वगैरे आलेली आहे करिश्केची आणि हे असे स्टॅम्प वगैरे आहे. यापासून ती काय काय छान छान बनवू शकते आणि खूप कलरफुल असे खूप सारे क्लेज आलेले आहेत. सो याचा रिव्ह्यू तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळेल. आणि कुठल्याही गोष्टीची लिंक हवी असेल तर खाली मला कॉमेंट करा, मी तुमच्याशी लिंक शेअर करते. तसं मी प्रोडक्टसुद्धा टॅग करते आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. एवढ्या गोष्टी मी ऑर्डर केल्या होत्या आणि तुम्हाला दाखवायच्या होत्या म्हणून मी त्या सगळ्या ठेवल्या होत्या ओपन करायच्या. खरं तर गावावरून येऊन 10 ते 12 दिवस झाले होते आणि साय बऱ्यापैकी जमा झाली होती. मी दुधातली साय रोज जमा करून ठेवते आणि त्याचं मग मस्त तूप बनवते. सो इकडे माझी ही साय जी आहे रेडी झालेली, ती फ्रीजमध्ये असते आणि ती थंड थंड सायच काढायची बाहेर. तर ती थंड साय मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि ती मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. त्यामध्ये पाणी थोडं थोडं ॲड करायचं, म्हणजे अगदी अर्धी वाटी पण नाही, एवढं टोटल पाणी लागायला पाहिजे आणि तेही पाणी थंड असलं पाहिजे. सो ते सगळं करून घेतलं की इथे 5 मिनिटात असा मस्त लोण्याचा गोळा तयार होतो. आता हा लोण्याचा गोळा आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने, कारण तो 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये असतो. तो त्याला वास लागलेला असतो. आपल्या तुपाचा वास येऊ नये म्हणून हा लोण्याचा गोळा छान 2-3 पाण्याने मी इथे धुवून घेतला. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये मला तूप बनवायचं होतं त्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आणि गॅसवर ते भांडं ठेवलं तूप बनवण्यासाठी. सो इकडे हे भांडं जरा छोटं पडलं तर माझं तूप थोडंसं वाया पण गेलं, उतू गेलं होतं. मग मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केलं आणि इकडे बघा तूप ऑलमोस्ट रेडी आहे. आणि या स्टेजला आता मी गॅस बंद करून देणार, कारण इथनं सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चाललेली असते. सो थोड्या वेळानंतर ते तूप पण मस्त थंड झालं होतं. बाजूला म्हटलं चहाची वेळ झाली, चहा ठेवून देऊ. चहा ठेवला आणि तूप गाळायला घेतलं. आता हे तूप बघून मला इतका आनंद होतं ना, कारण जेव्हा लहानपणी आई घरी तूप बनवायची तेव्हा तिला म्हणायची मी, काय ग हे काय बनवते तू घरी, वास येतो घरभर. आणि आता हे थोडंसंच तूप मी काढलंय, मी बनवलंय, याचा एक वेगळाच आनंद असतो. सो इकडे आमचा चहा उकळतच होता. तेवढ्याच वेळात अनायाच्या स्नॅक्ससाठी मस्त ऑरेंजसुद्धा सोलून घेतलं. यार नानूला माझा माईक भेटला. सो आता आमचे झाले शूट, सगळं काही आवरून मस्त मी रेडी झाली. अनाला सुद्धा रेडी केलं आणि आमचे 1-2 ब्रँड शूट होते. नाही बेटा माझा माईक नाही घेऊ तू. हा घे ना. आणि काय करणार तू याचं? इथे लावायचा असतो. तिला पण माझ्यासारखा माईक लावायचा असतो आणि आज आम्ही तिला चोरून लपून लावून पण दिला होता. सो 1-2 शूट्स होते, ते शूट्स आवरले. आता दिवे लावायची वेळ झालेली आहे. तर आता आम्ही जय बाप्पा करतो, हो ना नानू? कसं बाबाय नाही ग, आता जय बाप्पा करू आपण. मग जय बाप्पा करून काय करायचं? डिनरची प्रिपरेशन तू करू लागणार का मला? तू करू लागणार हो की नाही सांग. नानू मेव कशी करते? काही पण का? नाही डॉगी कसा करतो? डॉगी. चला मग नो बाय बाय ला जय बाप्पा करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा I was waiting for that bye bye नानू. नानू तू काय करते मम्मा सोबत? काय करताय आपण? हाँ हात जोड असे नानू. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय. नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. प्रभू नायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा
मंगल मूर्ती. जय बाप्पा सुखाच ठेव. मम्मा पण. आणि आता वाजतायत 7:30. दिवा वगैरे लावला. अनाया थोडीशी बिझी आहे रोशन सोबत. तेवढ्या वेळात मी डिनरची प्रिपरेशन करते. सो आज डिनरमध्ये मी बनवत आहे इकडे मस्त साबुदाणा खिचडी. सकाळीच भिजायला घातला होता साबुदाणा, पण तो काही व्यवस्थित भिजलेला नाही असं मला दिसते आता. बट बघू कसा बनतो. आणि आमच्या दोघांनाही खूप जास्ती आवडतो, म्हणून आम्ही असंच काही कारण नसताना साबुदाणा खिचडी कधीतरी लंचमध्ये म्हणा की डिनरमध्ये, मोस्टली डिनरमध्ये आम्ही बनवतो. सो चला मग पटापट रेडी करते आता डिनर. आणि अनायासाठी मी बनवत आहे दलियाची खीर. मला खूप लोकांनी रेसिपी त्याची मागितली होती, मी एका शॉर्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर. पण आता मी शूट करत नाही रेसिपी, कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. परत कधीतरी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा असं माझं सगळं मल्टीटास्किंग चाललेलं असतं. इकडे उसळ पण बनवली म्हणजे साबुदाण्याची खिचडी, त्यानंतर चटणीची प्रिपरेशन केली, बाजूलाच अनायासाठी खीर पण बनवायला घेतली, सोबतच आंब्याचा रस बनवला. आणि आजचं हे आमचं सुंदर असं ताट आहे जेवणाचं. नानू काय खात आहे ग? रच आज. सो असा होता आजचा कंप्लीट दिवस. आता मस्त जेवण वगैरे झालं, 9:30 वाजले. मी चेंज केलं, आता पटकन मस्त फेस वॉश करते, माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन करते. आणि याला सुद्धा डायपर वगैरे चेंज करून रेडी करून दिलेला आहे. आणि 1:30पर्यंत ती झोपते, तोपर्यंत तिच्यासोबत थोडीशी मस्ती. आणि मला आजच माझा जो ब्रँड कोलॅबरेशनचा व्लॉग होता तो आजच एडिट करून द्यायचा आहे. सो ती झोपल्यावर मी एडिट करून देणार. आता मी खूप थकलेली आहे, सकाळपासून काही ना काही सुरू, बिलकुल रेस्ट नाही. पण हा बेटा, ओ थँक्यू. पण ते आज करायचंच आहे, म्हणून ठीक आहे मी करेल ही झोपल्यावर. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. कम बाय बाय. नानू कशी क्यूटी दिसते ना, छान छान. नानूचा न्यू नाईट ड्रेस न्यू आहे हा पण. हो, आणि ऐक ना नानूने टिकल्या किती लावल्या ग? 2 लावल्या. मम्माचं सगळं टिकल्यांचं पॅकेट नानू संपवत असते. हो ना. बाय बाय श्रिया. मम्माला किशी थँक्यू. माझ्या गुडूला आहे ग तू.